निश्चितपणाने गेल्या 3-4 वर्षामध्ये म्हणण्यापेक्षा गेल्या 6-7 वर्षामध्ये ते राज्याचे सरचिटणीस होते त्यावेळी सुद्धा त्यांनी अत्यंत प्रभावीपणे हे काम केले. त्यांची पत्र आपण सगळेजण वाचत असाल, म्हणजे आपल्यालाही ती भाषा लवकर कळत नाही, काय काय शब्दांचा अर्थ आयुक्तांना बी कळत नाही. संचालक सुद्धा फोन करून विचारतात, विचारवा तुम्ही हे पत्र दिले पण हे नेमकं वाक्य काय दिले, मग ते त्या मराठी भाषेत लिहितात का महाराष्ट्राच्या भाषेत लिहितात ते हा काय त्याच्या भाषेत लिहितात. अशा पद्धतीने खरं का आम्हाला खूप स्वाभिमान वाटतो. मित्रो, अनेक आपण सगळ्यांनी या राज्यामध्ये अध्यक्षपद भूषवलेले काम केलेले, कुणाशी कामाशी आपण तुलना करणार नाही. पण आज एवढी परिस्थिती आहे विजयरावांच्या माध्यमातून किंवा शिक्षक समितीच्या माध्यमातून बनलेली आहे. मी त्यांचं कौतुक करतोय अशातला विभाग नाही, पण एखाद्या राज्याचा शिक्षण संचालक, एखाद्या राज्याचा शिक्षण सचिव आणि एखाद्या राज्याचा शिक्षण आयुक्त जर एखाद्या प्रश्नाच्या संदर्भाने एखाद्या राज्याध्यक्षाचं मार्गदर्शन मागवत असेल तर ते मात्र संघटनेचं 100% यश आहे हे मान्य आपल्याला करावं लागतं. इतक्या चांगल्या पद्धतीने कामकाज महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने चाललेलं आहे आणि हे कामकाज करत असताना तुमची सगळ्यांची ताकद, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी निश्चितपणाने आहेत. उद्याच्या काळामध्ये सुद्धा जोपर्यंत त्यांनी मगाशी काहीतरी म्हणलं की माझं काय म्हणलं ते हा घर घर, कदाचित उद्याच्या काळात तुम्हाला सुद्धा घर घर फिरावं लागेल आणि ही भूमिका तुम्हाला या माध्यमातून तुमची ही भूमिका सगळ्यांपर्यंत निश्चितपणे राज्यामध्ये मांडावी लागेल आणि लोकांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी लागेल. तुम्ही जे उद्बोधन या ठिकाणी केलंय त्याबद्दल खरं तर तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. मित्रो, हे सगळं करत असताना प्रश्न आहेत, प्रश्न निर्माण होत आहेत. गेली अनेक वर्ष काही प्रश्न प्रलंबित आहेत, त्या माध्यमातून आपण सगळेजण काम करतोय. पण हे काम करताना चळवळीकडे आम्ही कशा पद्धतीने बघतोय, संघटनेकडे आम्ही कोणत्या भावनेने बघतोय, याचाही विचार निश्चितपणाने आम्ही सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी करायला पाहिजे. कारण शिक्षक समिती आता लहान राहिलेली नाही. शिक्षक समितीला जवळपास 70 वर्ष व्हायला आली. म्हणजे जरी आम्ही 22 जुलै 1962 स्थापना दिन जरी संपन्न करत असलो तरी सुद्धा 1957 तिची मुहूर्तमेढ शिंपी गुरुजींच्या काळामध्ये या राज्यामध्ये रोवली गेली. म्हणजे आता जवळपास 70 वर्षाचा काळ झाला. म्हणजे आम्ही शिक्षक समिती थोडीशी मला वाटते पोक्त झाल्यासारखी वाटायला लागली आणि संघटनेचं वयानं पोक्तपणा वाढला. त्याच पद्धतीनं कार्यकर्त्यांच्या मध्ये सुद्धा वैचारिक पोक्तपणा वाढायला पाहिजे. ही भूमिका आम्हाला आता या पुढच्या काळामध्ये जपावी लागणार आहे. खरं तर चळवळी मी शिंपी गुरुजी असतील, तुमच्याकडचे जॉन रॉड्रिग्ज गुरुजी असतील, रत्नागिरीला मला वाटते गोपाळ जाधव गुरुजी होते, त्यावेळी अनेक मंडळी या काळामध्ये या प्रवाहामध्ये सामील झालेली होती. त्यांच्याप्रती सातत्यानं आपण नतमस्तक व्हायला पाहिजे. तर 70 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या प्राथमिक शिक्षकांची स्थिती काय असणार आहे याचा विचार करून, शिक्षणाची स्थिती काय असणार आहे याचा विचार करून या संघटनेची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. आज तिच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करतोय. एवढी दूरदृष्टी असणारी ही मंडळी आपल्याला निश्चितपणे संघटनेला संस्थापक म्हणून आणि कार्यकर्ते म्हणून त्या काळामध्ये लाभलेली होती आणि म्हणून त्यांचं स्मरण आपण सातत्यानं ठेवलं पाहिजे. त्यांनी दिलेला विचार आम्ही सातत्यानं जपला पाहिजे. त्यांनी दिलेल्या विचारांवर आम्ही सातत्यानं वाटचाल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मी निश्चितपणानं सांगेन की शिक्षक समितीच्या संस्थापकांनी जो संघटना किंवा चळवळ चालवण्याचा जो विचार आपल्याला दिलेला आहे तो विचार इतका श्रेष्ठ आहे, तो विचार इतका मजबूत आहे, तो विचार इतका कणकर आहे की जरा सुद्धा तुम्ही इकडे तिकडे त्या विचारापासून होऊ शकणार नाही आणि झालाच तर तुम्ही डळमळीत व्हाल. पण त्या विचारानं आम्ही चाललो तर महाराष्ट्रामध्ये कोणतीही संघटना तुमच्याबरोबर स्पर्धा करू शकणार नाही, इतका मजबूत विचार या लोकांनी आम्हाला दिलेला आहे. आणि मग त्याच्या पद्धतीने आम्हाला खरं तर पुढे जावं लागणार आहे. मित्रो, संघटनेचा ज्यावेळी आम्ही विचार करतो, संघटनेच्याकडे ज्यावेळी आम्ही बघतो त्यावेळी खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा काळ, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा शिक्षकांची संघटना होती. म्हणजे जवळपास 1914ला प्राथमिक शिक्षकांच्या संघटनेची पहिली संघटना जी निर्माण झाली ती 1914ला या देशामध्ये प्राथमिक शिक्षकांची संघटना निर्माण झाली.
हळूहळू राज्यकर्त्यांशी असणारा समन्वय असेल किंवा त्यांच्याशी असणारे मतभेद असतील, त्यानुसार काही संघटना उदयाला आल्या, काही संघटना नामशेष झाल्या. पण 1944ला ज्यावेळी आचार्य दोंदेंच्या माध्यमातून या देशामध्ये अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून कामकाज सुरू झालं, 44 म्हणजे स्वातंत्र्य पूर्वीचा काळ आहे. आणि या काळामध्ये त्या काळामध्ये कामगार संघटनाही काही निर्माण झालेल्या होत्या, शिक्षक संघटनाही काही निर्माण झालेल्या होत्या. त्या माध्यमातून कुठेतरी पुढं काम चालू झालं. पण दोंद्यांचं सुद्धा काम नंतरच्या काळामध्ये काय झालं ते आपण बघितलं. त्यांनी राजकीय लोकांशी जी त्यांची जवळीक साधली गेली, त्यानंतर मात्र तेही थोडंसं मागं पडलं. अशा पद्धतीनं त्यानंतर त्या संघटनेचं पुढं काय झालं, त्यातून संघटना काही फुटून निघाल्या वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. आज ज्या राज्यामध्ये संघटना दिसत आहेत, ज्या आम्ही प्रमुख संघटना या महाराष्ट्रामध्ये आहोत असं म्हणतात, त्या संघटना ह्या कोणत्या तरी संघटनेत फुटून बाहेर पडून निर्माण झालेल्या संघटना आहेत. राज्यामध्ये एकमेव जी संघटना अशी आहे की जी आम्ही आमची तयारी केलेली आहे, शिक्षक समिती. आम्ही कुणाच्यातले फुटून बाहेर पडलेलो नाही, आम्ही कुणाच्यातलं कुठला तरी आर्थिक घोटाळा झाला म्हणून बाहेर पडलेलो नाही, आम्ही आमच्या कुणाशी मतभेद झाले म्हणून बाहेर पडलेलो नाही. शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी विशेषतः ड्युटी पेच्या प्रश्नाच्या निमित्तानं या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी प्रश्न निर्माण झाला आणि त्यावेळी आपल्या सगळ्यांना इतिहास कदाचित माहीत आहे की त्यावेळी तत्कालीन काळामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये काम करणारी अखिल भारतीय शिक्षक संघटना जी होती, या संघटनेच्या नेत्यांनी या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका नाकारली. त्या काळामध्ये शिंपी गुर्जे असतील, रणजी गुर्जे असतील, विभा येवले असतील, राणे सर असतील, अनेक मंडळी होती. अगदी विदर्भापर्यंत काही मंडळी होती. कारण त्यावेळी ती सगळी जी संघटना आपली निर्माण झालेली आहे ती शिक्षक असणाऱ्यांची नव्हती, तर डीएडला प्रशिक्षणार्थी असणाऱ्या विद्यार्थ्यांची संघटना निर्माण झालेली होती. आणि विशेष करून मित्र त्यांचं कौतुक एवढ्यासाठी करावं लागेल की त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 9,000पेक्षा अधिक डीएड प्रशिक्षणार्थी असणाऱ्या प्रशिक्षणार्थींना एकत्र करून हा विषय ड्युटी पेचा पुढे आणण्याचा प्रयत्न शिंपी गुरुजींनी केला. आणि ती शिक्षक समितीची खरी सुरुवात आहे. आम्ही प्रश्नांना न्याय देण्याच्या भूमिकेतून आम्ही सुरुवात केली आणि तिथपासून सुरू झालेला हा संघर्ष, हा न्याय मागण्याची भूमिका आजपर्यंत आपण 2026 पर्यंत अव्याहतपणे या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणानं त्या ठिकाणी करतो आहोत. मित्रांनो, ड्युटी पेचा प्रश्न आपल्याला निश्चितपणानं ज्ञात आहे आणि साधी सोपी गोष्ट होती. डीएडच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना त्या काळामध्ये जे मानधन मिळायचं ते तुटपुंज मानधन मिळत होतं. त्या मानधनामध्ये वाढ व्हावी एवढीच भूमिका त्याच्यामध्ये होती. पण ती वाढ करण्यासाठी सुद्धा सरकारने नकार दिल्यानंतर मात्र त्याला न्याय मागण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागली आणि शिक्षक समितीचा निश्चितपणानं त्या ठिकाणी जन्म झाला. अशा प्रश्नाच्या माध्यमातून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी ही चळवळ उभी करण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करतोय. मित्र, ही संघटना सुरू होत असताना सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्र म्हणजे मुंबई राज्य विद्यार्थी शिक्षक समितीची स्थापना ड्युटी पेच्या या प्रश्नाच्या अनुषंगाने झाली. त्यावेळी नाव वेगळं होतं, मुंबई राज्य होतं, महाराष्ट्र राज्य नव्हतंच. मुंबई राज्य विद्यार्थी कृती समिती, त्यानंतर मुंबई राज्य सिनियर ट्रेंड शिक्षक समिती 1957ला निर्माण झाली यांच्याच नेतृत्वाखाली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती 22 जुलै 1962ला जिचं अधिवेशन पुण्यामध्ये झालं गोखले हॉलमध्ये. आणि ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष बॅरिस्टर PG पाटील होते त्यांच्या नेतृत्वाखाली आपलं त्या ठिकाणी 22 जुलै 1962ला अधिवेशन झालं. आणि तदनंतर संघटनेचं जे पहिलं अधिवेशन झालं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष दत्तो वामन महामहोपाध्याय असं काहीतरी त्यांची उपाधी होती. दत्तो वामन पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली त्या शिक्षक समितीचं पहिलं अधिवेशन त्या ठिकाणी संपन्न झालं. या अधिवेशनामध्ये शिंपी गुरुजी, त्यानंतर मसादे गुरुजी, राणे, विभा येवले, जॉन रॉड्रिग्ज, विभा काळे, माने, आमचे काळंगे अशी अनेक मान्यवर मंडळी त्यावेळी त्या कार्यकारिणीमध्ये सामील झाली आणि शिक्षक समितीचं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कामकाज निश्चितपणानं सुरू झालं. मित्रांनो, कामकाज सुरू होत असताना आज अनेक सुविधा आहेत. आमची खूप मोठी घरं आहेत. आम्ही काही या जिल्ह्याचं खरं कौतुक करायला पाहिजे की काही तालुक्यांमध्ये स्वतःची कार्यालय त्या तालुक्यांनी उभी केलेली आहेत. खरं तर हा एक आदर्श महाराष्ट्राने घेण्यासारखा आहे. तालुक्यांनी कार्यालय उभी केले. त्या काळची मात्र परिस्थिती निश्चितपणाने वेगळी होती. आज अनावकर सर इथं आहेत, त्यांच्याकडेही चर्चेला विषय दिलेला आहे. पण सुरुवातीची जी कामकाज सुरू झालं ते शिंपी गुरुजींच्या पुण्यामधल्या कसबा पेठ ह्या घरामध्ये की जे घर अत्यंत छोटं होतं
10x10ची मला वाटतं काहीतरी खोली होती आणि या खोलीमध्ये या मंडळींनी हे कामकाज त्या ठिकाणी सुरू केलं आणि ते कामकाज फक्त 10x10च्या खोलीमध्ये सुरू केलेलं आज निश्चितपणानं अवघ्या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणानं पसरलेले अप्पा बळवंत चौकामध्ये त्या ठिकाणी हे कार्यालय होतं. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे शिक्षक समितीची गौडौड सुरू झाली आणि मग मात्र कामाचा वेग निश्चितपणाने झपाट्याने वाढला. आज ज्या पद्धतीने आम्ही काम करतोय त्याच पद्धतीनं त्या काळामध्ये सुद्धा या सगळ्या मंडळींनी निश्चितपणाने काम करण्याचा प्रयत्न केला. पेन्शनच्या संदर्भामध्ये आम्ही अनेक वेळा बोलतोय, पण यापूर्वी सुद्धा मोरारजी